कसे असं झालं जेवण वगैरे माझं पण झालं. लोक फ्लॅट घेतात, पती पत्नी किंवा पत्नी किंवा पती यांच्या नावावर लोन असतं आणि लोन झाल्याच्या नंतर एक भयंकर गोष्ट घडते ती म्हणजे हप्ता. ओके नाही, हप्ता म्हणजे EMI. आता हा EMIचा पिरियड हा महिन्याच्या 10 तारखेला 2 तारखेला 7 तारखेला जेव्हा त्यांनी तारीख दिलेली असेल बँकेने त्याच्या आधी एक दिवस तो गेला पाहिजे, म्हणजे आपल्या खात्यामध्ये रक्कम पाहिजे. ओके, एवढं मात्र खरं असतं. असे अनेक वर्ष जातात तो हप्ता फेडण्यासाठी, एवढं मात्र खरं आहे. माणूस आपल्या जिभेला, आपल्या खिशाला, आपल्या कपडे लत्ते घेण्याच्या सर्व गोष्टीला मुरड घालतात, एव्हाना आपल्या आईवडिलांना पैसे देण्यात कंजूसी करतात. ओके नाही, आणि आपला हप्ताच भरत राहतो. हल्लीच्या काळात हप्ते इतके भरमसाठ झालेले आहेत ना की भरता भरता लोकांच्या नाकीनऊ येतात आणि मग माणूस म्हणतो, अरे मी हे का केलं, कशासाठी केलं. सण करून ऋण काढू नका, मला हेच सांगायचं आहे. आणि जरी तुम्ही सण काढून ऋण करत असाल तर शेवटी ते तुम्हालाच भरायचं आहे, तुम्हालाच फेडायचं आहे. ओके, कोणी येणार आहे का फेडायला? नाही येणार. आणि जर तुमचा हप्ता चुकला किंवा काही झालं तर लोक म्हणजे ऐपत नव्हती तर का घेतला मग फ्लॅट. आणि ह्या फ्लॅटचं कसं आहे सांगू का मी, एकदा हप्ता चालू झाला ना की तो रेग्युलर भरावाच लागतो, नाहीतर माणसाचं बँकेचं काय असतं ना ते हे होतं, म्हणजे त्याचं इमेज जाते की हे लोक हप्ते भरू शकत नाही किंवा भरले. तर मला सर्व आत्ता जे काही कोणी फ्लॅट घेतील तर त्यांना एकच सांगणं आहे की तुम्ही तुमच्या जीवाला आणि तुमच्या सर्व घरातल्या लोकांना काटकसरीने वागायला लावताल की माझा हप्ता आहे, माझ्याकडे पैसे नाही, माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे ते नाही, आणि तुम्ही स्वतःही अर्धपोटी राहून तो हप्ता भरताल आणि त्या घरात राहायला जातात. जर त्या घरात आनंदच नसेल, फक्त दिखावा असेल, दिखावा म्हणते मी की बघा माझं घर आणि असं तसं, तर त्या घराला अर्थ नाही. कारण का, एक वय झाल्याच्या नंतर एक कालांतराने म्हणतात ना, दात आहे तर चणे नाही, चणे नाही तर दात नाही, असं असतं. जर तुम्हाला आता दात आहेत तर तुम्ही चणे पण खा. म्हणजे मला म्हणायचं काय की तुम्ही चांगलं एन्जॉय करा आयुष्यात. कारण का परत परत आयुष्य येत नसतं, परत परत तरुण पण येत नसतं, माहिती आहे का. म्हातारपणी जरी तुमच्याकडे पैसा असला परंतु तुम्ही त्या गोष्टी खाऊ शकत नाही, त्याने तुम्हाला त्रास होतो. तर असं आहे, घर घेताय विचारपूर्वक घ्या. जरी लहान घर असलं तर त्यातच ॲडजस्ट करा. उगाच मोठ्या घराची हाव धरू नका, कारण शेवटी तुम्हालाच हप्ते भरावे लागणार आहेत. ओके नाही. धन्यवाद.